कल्याणमध्ये काँग्रेसनं पालिकेविरोधात वॉटर पार्क आंदोलन केलेलं आहे। नालेसफाईवर केलेल्या कोट्यवधींच्या खर्चावर काँग्रेसकडून सवाल उपस्थित करण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पाण्यात बसत युवक काँग्रेसनं हे आंदोलन केलंय। रस्त्यावरील पाणी पूर्णपणे ओसरेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा देण्यात आलाय। लोणावळ्यातील मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। हुडको कॉलनीला पाण्याचा वेढा पडलेला आहे। 250 घरांमध्ये पाणी शिरलंय। तर याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। लोणावळा आणि पुण्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून पावसाने चांगलं झोडपून काढलेलं आहे। मी सध्या लोणावळ्यातील हुडको कॉलनी या परिसरात आहे आणि आपण दृश्यामध्ये पाहतोय हे तलाव आणि नदी नसून हे एक मैदान आहे। खरं तर पुरंदर मैदान ह्या असं या मैदानाचं नाव आहे। मात्र या मैदानात आपण पाहतोय की एक मेळा लागला होता। मात्र हा मेळा सध्या पाण्याखाली वेढला गेलेला आहे। आपण पाहतोय की आकाशपाळणा असेल किंवा ब्रेक डान्स असेल किंवा इतर लहान मुलांची खेळणी असतात ती सगळे पाण्याखाली डुबली गेलेली आहे। खरं तर पुणे आणि लोणावळ्यामध्ये 2 दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे आणि या पावसाचा जो फटका आहे तो सध्या हुडको कॉलनी परिसरात देखील मोठ्या प्रमाणात बसलेला आहे। हुडको कॉलनी पूर्ण पाण्याखाली देखील गेलेला आहे आणि आपण दृश्यामध्ये पाहतोय की हेच ते पुरंदर मैदान आहे आणि आपण पाहतोय की या ठिकाणी मेळा लागला होता आणि हा मेळा पूर्णपणे सध्या पाण्याने वेढला गेलेला आहे आणि या जो मेळा लावलेला आहे मेळ्यामध्ये ज्या मशिनी असतात त्या मशिनीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश राठेसह मीरा विखराट, TV9 मराठी, लोणावळा। नाशिकमध्ये नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झालेली आहे। 5 दरवाजांमधून गोदावरीच्या नदीतून जायकवाडीच्या दिशेने 21,965 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातो। नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील 3 समाळ घाटात दरड कोसळले। प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। नंदुरबारच्या धडगाव तालुक्यात घाटात दरड कोसळलेली आहे। 3 समाळ घाटात ही दरड कोसळलेली आहे। ही दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्याचं काम सध्या सुरू आहे। सांगलीच्या वाळवा तालुक्यात कृष्णा नदीवरचा बंधारा पाण्याखाली गेलाय। तर कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 19 फुटांपर्यंत पोहोचली। त्यामुळे कृष्णा नदीवरील 3 बंधारे पाण्याखाली गेलेत।